नांदेडमध्ये सपकाळांविरोधात भाजप आक्रमक झाले. हर्षवर्धन सपकाळ यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करण्यात आलं. महात्मा फुले चौकामध्ये भाजपनं निषेध आंदोलन केले. सपकाळांना नांदेडमध्ये फिरू देणार नाही असा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे. तर नांदेडसह इतर ठिकाणी सुद्धा भाजपनं आक्रमक भूमिका घेत सपकाळांविरोधात जोडे मारो आंदोलन केले. सपकाळांनी टिपू सुलतान संदर्भात वक्तव्य केलेलं होतं. टिपू सुलतानची छत्रपती शिवाजी महाराजांसोबत तुलना केलेली होती आणि त्यामुळे भाजपनं आक्रमक पवित्रा घेत तिथे आंदोलन केलेलं आहे. जोडे मारो आंदोलन केलेलं आहे. नांदेडमधलीही दृश्य भाजपनं आक्रमक पवित्रा घेत तिथे सपकाळांना नांदेडमध्ये फिरू देणार नाही असा इशारा दिलाय. टिपू सुलतानवरून वादाचा भडका उडालेला आहे. हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात भाजपनं आक्रमक भूमिका घेतली. त्यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन केलेलं आहे आणि त्याचे पोस्टर सुद्धा जाळलेले आहेत. टिपू सुलतानची शिवरायांशी तुलना केल्यामुळे हा संघर्ष निर्माण झालाय. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जे विधान केलेलं होतं त्याचे पडसाद आज पाहायला मिळालेले आहेत. सपकाळ यांच्या विरोधात राज्यभरात ठिकठिकाणी भाजपकडून आंदोलन केले जात आहे आणि त्यांचा निषेध नोंदवला जातो. आपण ही 5 दृश्य पाहतोय. पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, सांगली आणि नागपूरमध्ये हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलेलं आहे. दरम्यान काही ठिकाणी काँग्रेसनं सुद्धा आंदोलन करत भाजपच्या आंदोलनाला चोख उत्तर दिलेलं आहे. पुणे, सांगली, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूरमधली ही दृश्य. काँग्रेसनं त्यांचा राजीनामा घ्यावा आणि त्याचबरोबर हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी अशी मागणी भाजपकडून केली जाते. दरम्यान संजय राऊत यांनी सुद्धा या संदर्भात भाष्य केलेलं आहे. पाकिस्तान टिपू सुलतानला नायक समजतं, त्यामुळे पाकिस्तान सोबत क्रिकेटची परवानगी कशी दिली असा सवाल त्यांनी विचारलेला आहे भाजपला. भाजपमध्ये टिपू सुलतानचे समर्थक आहेत असंही त्यांनी म्हटलेलं आहे. तसंच टिपू सुलतान आणि शिवरायांची तुलना होऊ शकत नाही असंही स्पष्टीकरण राऊतांनी दिलेलं आहे. टिपू सुलतानला नायक मानणाऱ्या पाकिस्तान बरोबर क्रिकेट भारत खेळत असेल तर देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या भाजपने त्याचा धिक्काराने निषेध केला पाहिजे ना. पाकिस्तानमध्ये टिपू सुलतानवरती धडे आहेत. पाकिस्तानमध्ये टिपू सुलतानचे पुतळे आहेत. पाकिस्तानमध्ये टिपू सुलतान हा नायक आहे, त्यांचा योद्धा आहे. तसं जर असेल तर देवेंद्र फडणवीस यांची राष्ट्रभक्ती जी उर्मी आहे ती अशी त्यांच्या सगळ्या भाजपची अशी उचमळून वर आली पाहिजे. आणि टिपू सुलतानला जे पाकिस्तान नायक मानत आहे त्यांच्याबरोबर क्रिकेट खेळणार असाल तर मी धिक्कार करतो या क्रिकेटचा, असं देवेंद्र फडणवीस आणि या भाजपच्या लोकांनी सांगायला पाहिजे. जय शहावर टीका करण्याची संजय राऊत यांची लायकी नाही. खरं तर भारत आणि पाकिस्तान सामना आंतरराष्ट्रीय नियमानुसार होतो. 2 देशांमधला सामना आहे. कुठेही पाकिस्तानचे खेळाडू भारताच्या भूमीवर येत नाहीत आणि भारताचे खेळाडू पाकिस्तानच्या भूमीवर येत नाहीत. त्यामुळे या प्रकरणामध्ये जय शहावर टीका करण्यापेक्षा आधी मिलिंद नार्वेकर यांना एमसीए मधनं राजीनामा द्यायला लावा. मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा दिल्यानंतर भारत पाकिस्तान सामन्याबद्दल बोला. हा 2 देशांमधला सामना नाही तर आंतरराष्ट्रीय सामना आहे, हे संजय राऊतांनी लक्षात घ्यावं. या पुढच्या बातमीकडे एक महत्त्वाची बातमी आहे. भाजपच्या आंदोलनावरून सुषमा अंधारेंनी टोला लगावलाय. भाजप दांभिक आणि ड्रामेबाज पक्ष असल्याचा टोला त्यांनी लगावलाय. मुलूंच्या अपघातावरून लक्ष हटवण्यासाठी हे आंदोलन केलं जाते असं त्यांनी म्हटलंय. तसंच महापुरुषांबद्दल भाजपचं प्रेम हे बेगडी आहे असा टोला त्यांनी लगावलाय. प्रशांत कोरटकरला कुणी लपवलं होतं असा खोचक सवालही अंधारेंनी उपस्थित केला. पण भारतीय जनता पार्टी ही क्रमांक 1 ची दांभिक पार्टी आहे. कारण छत्रपती शिवरायांच्या बद्दल खरंच भाजपाला, भाजपाच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना आपुलकी, आदर आहे का? जर ते तसं असतं तर ज्या क्षणी भगतसिंग कोश्यारी यांनी शिवरायांचा अवमान केला त्या क्षणी त्यांच्या विरोधात का बरं आंदोलनं आणि निषेध केले गेले नाही? ज्या प्रशांत कोरटकरने महाराजांच्या बद्दल अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य केलं त्याला लपवून ठेवायचा प्रयत्न करणारे कोण लोक होते? पण भारतीय जनता पार्टी ही
काल मेट्रोचा जो अपघात झाला मुलुंडमध्ये, हा सगळा अपघात आणि त्यानंतरचे मृत्युमुखी पडलेले लोक, ही सगळी घटना जर झाकोळून टाकायची असेल, विशेषतः कालच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा जो एका शेतजमिनीतला दादागिरी करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला, या सगळ्या घटना जर झाकोळून टाकायच्या असतील तर भाजपला अशी ड्रामेबाजी करणं हे गरजेचं आहे आणि भाजप त्यानुसार ते करत आहे. भाजपला छत्रपती शिवरायांच्या बद्दल अजिबात प्रेम नाही, कुठल्याही महापुरुषांच्या बद्दल प्रेम नाही. टिपू सुलतानवरून सुरू असलेल्या वादावरून काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विट केले. त्यांनी ट्विटमध्ये काय म्हटलेलं आहे आपण एकदा पाहूयात. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केलेलं ट्विट आपण पाहतोय. टिपू सुलतान नावाचा विरोध करणाऱ्या भाजपचा दुटप्पीपणा आणि ध्रुवीकरणाच्या अजेंड्याकरता विकृत धर्मांधतेचं राजकारण खालील पुराव्यानिशी दिलेल्या उदाहरणांवरून उघड होईल. 2012 अकोला महानगरपालिका स्थायी समिती सभागृहाचं नाव शहीदे वतन शेरे म्हैसूर टिपू सुलतान ठेवण्याचा ठराव भाजपनंच मांडलेला होता. सूचक माजी महापौर आणि सध्याचे भाजपचे अकोला महानगर निवडणूक प्रमुख आणि माजी महानगर भाजप अध्यक्ष विजय अग्रवाल. पुढे सचिन सावंत यांनी म्हटलेलं आहे, 2013 मध्ये मुंबईच्या एम पूर्व वॉर्डामधील रस्त्याला शहीद टिपू सुलतान मार्ग नाव देण्याच्या भाजप नगरसेवकाच्या प्रस्तावासाठी भाजपचे नगरसेवक उधळी भरून उपस्थित होते. पण सध्याच्या महापौर रितू तावडे यांचं नाव वर दिसेल बरं. 2001 मध्ये अंधेरी पश्चिम इथे शेरे म्हैसूर टिपू सुलतान मार्ग नामकरण भाजपचे माजी खासदार गोपाळ शेट्टी यांच्या उपस्थितीमध्ये आणि भाजप नगरसेवकांच्या मांदियाळीमध्ये ठराव एकमताने मंजूर झाला. त्याचबरोबर आणखी त्यांनी पुढे सुद्धा म्हटलंय, भाजपचे नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री BS येडियुरप्पा यांनी टिपू सुलतान यांच्या कबरीवर जाऊन अभ्यागत वहीत गौरवोद्गार नोंदवले. 2017 मध्ये कर्नाटक विधानसभेमध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही टिपू सुलतान करता गौरवोद्गार काढले होते. भाजपला आधी प्रेम होतं, पण ध्रुवीकरणाच्या अजेंड्याकरता आज टिपू सुलतान वाईट झाला. या दुटप्पीपणाला काय म्हणावं? आणि हो, टिपू सुलतान आपल्या हातामध्ये भगवान श्रीरामांचं नाव लिहिलेली अंगठी घालत होतं, असंही त्यांनी म्हटलेलं आहे. वळूया पुढच्या बातमीकडे. दरम्यान हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपच्या आंदोलनाला जोरदार उत्तर दिले. भाजपकडून आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज शिकण्याची गरज नाहीये, असा टोला हर्षवर्धन सपकाळांनी लगावलेला आहे. मुळात जो तथाकथित वाद जो निर्माण झालेला आहे आणि याला माझ्या वक्तव्याच्या अनुषंगानं जी भाजप गरज ओकते आहे त्यांना मला स्पष्ट शब्दामध्ये शिवाजी महाराज आपल्याकडून शिकण्याची आवश्यकता नाही हे या ठिकाणी मी अत्यंत विनम्रतेने आणि तेवढ्याच स्वाभिमानाने या ठिकाणी सांगू महामानवांचे आणि विशेष करून शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांचे जे छायाचित्र आहे, प्रतिमा ज्या आहेत, ह्या कार्यालयामध्ये लावण्यात याव्यात अशी मागणी होता. याकडे आपण कसे बघता? या प्रश्नाच्या उत्तरादाखल माझं जे उत्तर होतं ते हे होतं की शिवाजी महाराजांनी जो स्वराज्याचा विचार दिला त्याचा आदर्श हा टिपू सुलतानने घेतला आणि टिपू सुलताननी तो आदर्श घेऊन इंग्रजांच्या विरोधात ते लढले आणि त्या अनुषंगाने या प्रतिमा ज्या आहेत ह्या सोबत लागण्याच्या अनुषंगानं समकक्षतेच्या अनुषंगानं माझं हे वक्तव्य केलेलं आहे. मी शिवाजी महाराजांचा जो पराक्रम आहे तो अद्वितीय आहे हे यापूर्वीच सांगितलेलं आहे आणि या माझ्या प्रश्नाला दाबून कुठेतरी जे वक्तव्य चालवण्यात येत आहे हे भारतीय जनता पक्षाचा हा खोडसाळपणा आहे. माझा पुतळा जाळण्याच्या ऐवजी सावरकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं, ते करत असताना शिवाजी महाराज यायला म्हणजे कावळा बसायला आणि डांग पिटायला असं जे वक्तव्य केलं होतं आणि त्या वक्तव्यासोबत शिवाजी महाराजांच्या संदर्भात अधिकचे जे चुकीचे सावरकरांनी वक्तव्य केले होते त्या अनुषंगाने त्यांचे पुतळे भारतीय जनता पक्ष जाळणार आहे का हाही माझा प्रश्न आहे. सोबतच कोश्यारी जे आहेत हे शिवाजी महाराजांबद्दल इतकं विकृत बोलले आणि ते विकृत बोलत असताना त्यांचे आपण पुतळे जाळणार आहात का हा देखील प्रश्न या निमित्ताने मला उपस्थित करायचा आहे.